Good morning student. This is new subject for the semester 3 marketing specialization. Subject name is consumer behavior. In this subject we learn about the behavior of consumer while buying the product or the various services. There are total 4 modules. So the first one is introduction to consumer behavior. In this unit we learn about the meaning of consumer behavior, features and importance, then the types of consumer, then the consumer involvement, then the various applications of the consumer behavior knowledge in marketing, then the consumer decision making process and determination of buyer, then the behavior factor affecting each stage and need recognition. Second unit is individual determinants of the consumer behavior. Then third one is environmental determination of the consumer behavior, and fourth one is consumer decision making model and a new trend. These total 4 module. In today's lecture we start with first unit or first module, that is introduction to consumer behavior. In that we learn about the meaning of consumer behavior, features and importance of consumer behavior. So the first is introduction to consumer behavior. The term consumer behavior, individual buyer behavior and end user behavior and consumer buying behavior all stands for the same. Consumer behavior is the study of how individuals, groups and organizations select, buy, use and dispose of the goods and services, ideas or the experience to satisfy their needs and wants. Consumer behavior may be defined as a decision process and physical activity individuals engage when evaluating, acquiring, using or disposing of the goods and services. तर फर्स्ट या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर बिहेवियर म्हणजेच काय ते दिलं आहे. तर कंझ्युमर बिहेवियर म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल किंवा एखादा ग्रुप असेल किंवा एखादी ऑर्गनायझेशन असेल, यांच्या माध्यमातून एखादी गोष्ट खरेदी करत असताना ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी बिहेव करत आहेत, कशा पद्धतीने वागणूक देत आहेत, त्यालाच त्या ठिकाणी आपण कंझ्युमर बिहेवियर असं म्हटलं जातं. त्यालाच इंडिव्हिज्युअल बायर बिहेवियर किंवा एंड युजर बिहेवियर किंवा कंझ्युमर बाईंग बिहेवियर असं देखील म्हटलं जातं. तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व होतात, तर एखादी गुड्स असेल किंवा एखादं सर्व्हिसेस असेल, ही खरेदी करत असताना ती इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल किंवा तो ग्रुप असेल किंवा एखादी ऑर्गनायझेशन असेल, ती एखाद्या गुड्स असेल, सर्व्हिस असेल किंवा एखादी आयडिया जी आहे ही खरेदी करत असताना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कशा पद्धतीने घेत आहे, ती गोष्ट जी आहे ती खरेदी कशा पद्धतीने करते, त्याचं यूज कशा पद्धतीने करतो आहे किंवा ते गुड्स अँड सर्व्हिसेस जे आहे ते डिस्पोज कशा पद्धतीने करते, त्याचा वापर कशा पद्धतीने करते, या सर्व गोष्टी कंझ्युमर बिहेवियरमध्ये आपल्याला इन्क्लूड असलेल्या दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की एखादा कंझ्युमर, मग ती ऑर्गनायझेशन असेल किंवा एखादा ग्रुप असेल किंवा एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल, ही एखादं प्रोडक्ट किंवा एखादं गुड्स असेल, एखादी सर्व्हिस असेल किंवा एखादी नवीन आयडिया जी असेल, ती आयडिया मिळाल्याच्यानंतर किंवा ते गुड्स आणि सर्व्हिसेस खरेदी करत असताना ते त्याचा रिसर्च असेल, त्याची इन्फॉर्मेशन कलेक्शन असेल, त्याचं खरेदी करणं असेल, त्याचा वापर करणं असेल, ते गुड्स अँड सर्व्हिसेस डिस्पोज करणं असेल, या सर्व गोष्टी कशा पद्धतीने करते, त्यावेळेला त्या कंझ्युमरचं बिहेवियर कशा पद्धतीचा आहे, तो कशा पद्धतीने वागणूक देतो आहे, त्यालाच आपण कंझ्युमर बिहेवियर असं म्हटलं जातं. According to Belch and Belch, consumer behavior is a process and activity people engage when the searching for selecting, purchasing, using, evaluating and disposing of the goods and services so as to satisfy their needs and desires. म्हणजे त्या ठिकाणी बेल्च अँड बेल्च यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर बिहेवियरची डेफिनेशन दिलेली आहे. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर कंझ्युमर बिहेवियर ही एक पूर्ण प्रोसेस आहे किंवा एक ॲक्टिव्हिटी जी त्या ठिकाणी एखादं प्रोडक्ट किंवा एखादी कंझ्युमरची नीड जी आहे त्या नीड सॅटिस्फाईड करण्यासाठी कंझ्युमरच्या माध्यमातून जो काही वेगवेगळ्या पद्धतीचा सर्च केला जातो, रिसर्च केला जातो, त्याच्यानंतर प्रोडक्ट सिलेक्शन केलं जातं किंवा सर्व्हिसेस जी आहे त्याचं सिलेक्शन करणं असेल, त्याचं पर्चेसिंग करणं असेल म्हणजेच ती खरेदी करणं असेल, त्याचा वापर करणं युजिंग, त्याचा वापर करणं असेल, त्याचं इव्हॅल्युएशन करणं असेल, त्याचबरोबर त्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचं डिस्पोजिंग करणं असेल, म्हणजेच त्याचा यूज कशा पद्धतीने आपण करणार आहोत, ती गोष्ट कशा पद्धतीने आपण डिस्पोज करणार आहोत, ही जी काय पूर्ण प्रोसेस आहे त्याला सर्वांनी कंझ्युमर बिहेवियर असं म्हटलं जातं. म्हणजेच कंझ्युमर बिहेवियर ही एक स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी नसून ही पूर्ण एक प्रोसेस आहे जी एखाद्या कंझ्युमरच्या माध्यमातून त्या ठिकाणी एखादं प्रोडक्ट किंवा एखादी त्याची जी काही नीड्स आहे ती सॅटिस्फाईड करण्यासाठी त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला केलेली दिसून येते. मग त्या ठिकाणी प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसचं सर्च असेल, त्याचं सिलेक्शन असेल, त्याचं पर्चेसिंग असेल, त्याचं यूज असेल, इव्हॅल्युएशन असेल आणि त्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसचं डिस्पोजिंग, या पूर्ण स्टेप्स या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर बिहेवियरमध्ये इन्क्लूड असलेल्या दिसून येतात.
नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिले नेचर ऑफ कन्झ्युमर बिहेवियर, म्हणजेच कन्झ्युमर बिहेवियरचे नेचर कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is systematic process. Consumer behavior is a systematic process relating to buying decisions of the consumer. The buying process consists of the following steps. So the first is need identification to buy the product. Second is information search relating to the product. Then the listening and evaluating the alternatives. Then the purchase decision. Then the post purchase evaluation by the marketer. म्हणजेच फर्स्ट आपल्याला कन्झ्युमर बिहेवियरचं नेचर दिले ते म्हणजे सिस्टमॅटिक प्रोसेस. म्हणजेच कन्झ्युमर बिहेवियर ही एक पूर्ण प्रोसेस आहे आणि ती पूर्ण प्रोसेस जी आहे ती एक सिस्टमॅटिक मॅनरमध्ये प्रत्येक स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी आपल्याला सिस्टमॅटिकली प्रत्येक कन्झ्युमरच्या माध्यमातून केलेली दिसून येते. मग या सिस्टमॅटिक प्रोसेसमध्ये कोणकोणते स्टेप्स असतात तर फर्स्ट आपल्याला दिले नीड आयडेंटिफिकेशन टू बाय द प्रोडक्ट. म्हणजेच त्या ठिकाणी एखादं प्रोडक्ट बाय करण्यासाठी किंवा एखादी सर्व्हिसेस जी आहे ती बाय करण्यासाठी फर्स्ट आपल्या नीड्स काय आहेत, आपल्या गरजा काय आहेत हा प्रत्येक कन्झ्युमर त्या ठिकाणी आयडेंटिफाय करत असतो. म्हणजेच आपल्याला एखादी गोष्ट कशासाठी हवी आहे किंवा आपली गरज काय आहे त्यानुसार त्या ठिकाणी प्रोडक्ट हे सर्च करताना आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज इन्फॉर्मेशन सर्च रिलेटिंग टू द प्रोडक्ट. म्हणजेच नीड आयडेंटिफिकेशन केल्याच्यानंतर प्रोडक्ट सर्च केलं जातं. मग ते रिलेटेड प्रोडक्ट कोणकोणते आहेत, आपली जी काही नीड्स आहेत त्या नीड्स रिलेटेड प्रोडक्ट कोणकोणते आहेत, मग त्या प्रत्येक प्रोडक्टची इन्फॉर्मेशन, त्याची प्राईस असेल, त्याची क्वालिटी असेल, क्वांटिटी असेल, या सर्व गोष्टी या सेकंड स्टेपमध्ये आयडेंटिफाय केले जातात. देन द थर्ड इज लिस्निंग अँड इव्हॅल्युएटिंग द अल्टरनेटिव्ज. म्हणजेच त्या ठिकाणी नीड आयडेंटिफिकेशन झालं, प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन झालं. प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी वेगळे अल्टरनेटिव्ज म्हणजेच त्या प्रोडक्टसाठी कोणकोणते अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत हे आयडेंटिफाय केलं जातं. मग ते अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट आहेत त्यांची प्राईज असेल, त्यांची इन्फॉर्मेशन असेल ही त्या ठिकाणी थर्ड स्टेपमध्ये कलेक्ट केली जाते. देन द पर्चेसिंग डिसिजन. म्हणजेच नीड आयडेंटिफिकेशन झालं, प्रोडक्ट इन्फॉर्मेशन झालं, त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन, अल्टरनेटिव्ह इव्हॅल्युएशन झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी परचेस डिसिजन घेतला जातो. म्हणजेच कोणतं प्रोडक्ट किंवा कोणती सर्व्हिस नेमकी आपल्याला खरेदी करायची आहे याचा डिसिजन हा ठिकाणी आपल्याला घेतलेला दिसून येतो. देन पोस्ट परचेस इव्हॅल्युएशन बाय द मार्केटर. म्हणजेच त्या ठिकाणी परचेस केल्याच्यानंतर पोस्ट परचेस त्या ठिकाणी बिहेवियर कशा पद्धतीचं आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजेच एखादी प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस खरेदी केल्याच्यानंतर त्याच्याबद्दल मार्केटरचं इव्हॅल्युएशन काय आहे किंवा जो कोणी कन्झ्युमर आहे तो आपल्याला ठिकाणी ते प्रोडक्ट जे आहे ते इव्हॅल्युएट करताना आपली जी काही नीड्स आहे ती त्या प्रोडक्टच्या माध्यमातून असेल किंवा सर्व्हिसेसच्या माध्यमातून असेल या फुलफिल झाल्या आहेत की नाही त्याचं इव्हॅल्युएशन हे केलं जातं. अशा पद्धतीने ते पूर्ण 5 स्टेपमध्ये त्याकडे आपल्याला कन्झ्युमर बिहेवियर ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस पूर्ण अगदी सिस्टमॅटिकली त्या प्रोसेस जी आहे ती आपल्याला रन होताना दिसून येते. त्यामुळे कन्झ्युमर बिहेवियर ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. नेक्स्ट इज इन्फ्लुएन्स बाय व्हेरियस फॅक्टर. कन्झ्युमर बिहेवियर इज इन्फ्लुएन्स बाय द नंबर ऑफ फॅक्टर्स. द फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्स द कन्झ्युमर इन्क्लूड मार्केटिंग, पर्सनल, सायकोलॉजिकल, सिच्युएशनल, सोशियल अँड कल्चरल एक्सेट्रा. म्हणजेच कन्झ्युमर बिहेवियर जे आहे हे वेगळ्या फॅक्टरच्या माध्यमातून त्याच्यावरती आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. म्हणजेच एक प्रत्येक इंडिव्हिज्युअल कन्झ्युमरचा जे काही बिहेवियर असेल किंवा एखादा ग्रुप असेल, एखादी ऑर्गनायझेशन असेल त्याच्यावरती वेगवेगळे फॅक्टर जे आहेत ते त्याच्या बिहेवियरवरती आपल्याला अफेक्ट करताना दिसून येतात. मग हे फॅक्टर कोणकोणते आहेत तर मार्केटिंग फर्स्ट दिला येतो. म्हणजेच मार्केटिंग म्हणजेच त्या प्रोडक्टचं मार्केटिंग कशा पद्धतीने आपण करतो आहे किंवा अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट जे आहे त्याचं मार्केटिंग मार्केटमध्ये कशा पद्धतीने केलं जातं त्याचा इफेक्ट देखील त्या ठिकाणी कन्झ्युमर बिहेवियरवरती झालेला आपल्याला दिसून येतो. देन पर्सनल म्हणजेच त्याचे जे काही पर्सनल फॅक्टर असेल म्हणजेच त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं जे काही एज असेल, त्याचं जेंडर असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील, त्याच्या व्हॅल्यूज असतील, नॉर्म्स असतील, या सर्व गोष्टींचा इफेक्ट हा ठिकाणी आपल्याला त्याच्या बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतो. देन द सिच्युएशनल, सोशियल अँड कल्चरल म्हणजे सिच्युएशनल गोष्टींनुसार त्या ठिकाणी आपल्याला कन्झ्युमर बिहेवियरवरती आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. म्हणजेच तो कशा सिच्युएशनमधून त्या ठिकाणी पर्चेसिंगसाठी आला आहे, त्याचबरोबर त्याचे सोशल फॅक्टर कशा पद्धती आहे, त्याचा कल्चर कशा पद्धतीचा आहे, याचा पूर्ण इफेक्ट हा कन्झ्युमर बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतो आणि त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक कन्झ्युमर हा प्रोडक्ट खरेदी करताना आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज डिफरंट फॉर डिफरंट कन्झ्युमर. All the consumer do not behave in same manner. Different consumer behave differently. The difference in the consumer behavior is due to the individual factors such as nature of the consumer lifestyle, culture, etc. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला नेचर दिले ते म्हणजेच डिफरंट फॉर द डिफरंट कन्झ्युमर्स किंवा कस्टमर्स. म्हणजेच
कन्झ्युमर बिहेवियर जे आहे ते कस्टमर टू कस्टमर किंवा कन्झ्युमर टू कन्झ्युमर आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. प्रत्येक कन्झ्युमरचं बिहेवियर हे आपल्याला सेम असलेलं दिसून येत नाही, तर प्रत्येक कन्झ्युमरनुसार त्याचं बिहेवियर जे आहे ते देखील आपल्याला मार्केटमध्ये चेंज झालेलं दिसून येतं. तर असं का होतं, तर त्या इंडिव्हिज्युअल व्यक्ती जे काही लाईफस्टाईल असेल, त्याचं कल्चर असेल, त्याचे जे काही नॉर्म्स असतील, त्याचे जे काही व्हॅल्यूज असतील, त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला त्याचं बिहेवियर हे चेंज झालेलं दिसून येते. त्यामुळे कन्झ्युमर बिहेवियर हे कन्झ्युमर टू कन्झ्युमर किंवा कस्टमर टू कस्टमर त्या ठिकाणी आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. नेक्स्ट इज डिफरंट फॉर डिफरंट प्रोडक्ट. Consumer behavior is different for the different product. There are some consumer who may buy more quantity of certain item and very low quantity of some other item. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला नेचर दिलं डिफरंट फॉर डिफरंट प्रोडक्ट. म्हणजेच कन्झ्युमर जे आहे ते प्रोडक्ट टू प्रोडक्ट देखील आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. म्हणजेच आपण एखादं प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी त्या कन्झ्युमरचं असलेलं बिहेवियर आणि दुसरं प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी असलेलं त्याचं बिहेवियर, या दोन्ही प्रोडक्टसाठी वेगवेगळं बिहेवियर देखील आपल्याला काही वेळेला मार्केटमध्ये असलेलं दिसून येतं. म्हणजेच एखादा कन्झ्युमर जो आहे तो एखादं प्रोडक्ट जे आहे ते लार्ज क्वांटिटीमध्ये किंवा जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला खरेदी करताना दिसून येतात, तर एखादं प्रोडक्ट अगदी लो क्वांटिटीमध्ये आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. म्हणजे जर आपण मार्केटमध्ये बघितलं तर डेली यूज प्रोडक्ट जे आहेत ते खरेदी करताना कन्झ्युमरचं असलेलं जे काही बिहेवियर आहे आणि जे काही गेन प्रोडक्ट आहेत किंवा महाग प्रोडक्ट असतील किंवा जे काही चैनीच्या गोष्टी असतील, म्हणजेच मोबाईल असेल किंवा टू व्हीलर असेल, व्हेकल असेल, ते खरेदी करताना असलेलं बिहेवियर आणि डेली यूज प्रोडक्ट असतील याच्यामधलं ते बाय करताना असलेलं बिहेवियर, या दोन्हीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात डिफरन्स हा कन्झ्युमर बिहेवियरमध्ये असलेला दिसून येतो. म्हणजेच डेली यूज प्रोडक्ट खरेदी करताना जर बघितलं तर कन्झ्युमर हा डायरेक्टली शॉपमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट हा खरेदी करताना दिसून येतो. त्यावरती कोणत्या पद्धतीने आपल्याला मोठ्या प्रमाणात सर्च जो आहे, रिसर्च जो आहे तो केलेला दिसत येत नाही किंवा इन्फॉर्मेशन कलेक्शन हे त्या प्रमाणात केलं जात नाही. परंतु एखादा मोबाईल असेल किंवा एखादी कार असेल ही खरेदी करत असताना तो कन्झ्युमर अगदी 1-2 महिने त्या गोष्टीवरती आपल्याला सर्च करताना इन्फॉर्मेशन सर्च जी आहे ती केली जाते. त्याच्यानंतरच त्या ठिकाणी बाईंग डिसिजन हे त्या ठिकाणी आपल्याला घेतलेले दिसून येतात. अशा पद्धतीने प्रोडक्ट टू प्रोडक्ट त्या ठिकाणी कन्झ्युमर बिहेवियर जे आहे ते देखील आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. नेक्स्ट इज व्हेरी अक्रॉस रिजन्स. द कन्झ्युमर बिहेवियर व्हेरी अक्रॉस द स्टेट, रिजन अँड द कंट्रीज. For instance, the behavior of the urban consumer is different from that of the rural consumer. Normally, the rural consumer are the conservative in their buying behavior. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे व्हेरी अक्रॉस रिजन. म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या रिजननुसार देखील त्या ठिकाणी कन्झ्युमर बिहेवियर हे चेंज झालेलं दिसून येतं. म्हणजे स्टेट टू स्टेट असेल, म्हणजेच एका स्टेटमधील कन्झ्युमरचं बिहेवियर आणि दुसऱ्या स्टेटमधील कन्झ्युमरचं बिहेवियर हे त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळं असलेलं दिसून येतं. तर काही वेळेला एखादं रिजन असेल, त्या रिजनच्या बाहेर गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी कन्झ्युमरचं बिहेवियर असेल किंवा एखाद्या कंट्रीमधील 2 कंट्रीमधील कन्झ्युमरचं बिहेवियर हे त्या ठिकाणी आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. जर फॉर एक्झाम्पल बघितलं तर आपल्या लक्षात येईल की अर्बन कन्झ्युमर म्हणजेच एखाद्या सिटीमध्ये, मुंबईसारख्या सिटीमध्ये राहणारे जे काही कन्झ्युमर असतील आणि रुरल एरिया म्हणजेच एखाद्या गावामध्ये राहणारे जे काही कन्झ्युमर असतील, या दोघांच्याही बाईंग बिहेवियरमध्ये सेम प्रोडक्ट जरी ते बाय करत असले तरी त्या दोघांच्या बाईंग बिहेवियरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात डिफरन्स हा असलेला दिसून येतो. अशा पद्धतीने रिजन टू रिजन, एरिया टू एरिया देखील कन्झ्युमर बिहेवियर हे आपल्याला चेंज झालेले दिसून येतात. Next is vital for marketers. Marketers need to have a good knowledge of consumer behavior. They need to study the various factors that influence the consumer behavior of the target consumer. The knowledge of the consumer behavior enable the marketer to take an appropriate marketing decision. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे व्हायटल फॉर मार्केटर्स. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे जे कोणी सेलर असतील किंवा मार्केटर असतील त्यांच्यासाठी कन्झ्युमर बिहेवियर हे सगळ्यात महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. कारण जर एखाद्या मार्केटरकडे कन्झ्युमर बिहेवियरविषयी नॉलेज नसेल किंवा कन्झ्युमर बिहेवियरचं जर नॉलेज नसेल तर आपल्या जे काही मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज असतील किंवा आपलं प्रोडक्ट आपण कन्झ्युमरला कशा पद्धतीने सेल केलं पाहिजे याचं नॉलेज देखील त्याच्याकडे असणार नाही. त्यामुळे आपल्याकडे कन्झ्युमर बिहेवियर आपलं टार्गेट मार्केट कोण आहे किंवा आपलं टार्गेट कन्झ्युमर कोण आहे, मग त्यांचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे, ते कशा पद्धतीने त्याच्याकडे प्रोडक्ट बाय करतायत, प्रोडक्ट खरेदी करतायत किंवा त्याचं प्रोडक्टचा यूज कशा पद्धतीने करतायत याचं इन्फॉर्मेशन ही मार्केटरकडे असणं गरजेचं असतं. त्यामुळे प्रत्येक मार्केटरला त्या ठिकाणी कन्झ्युमर बिहेवियर हे सगळ्यात महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. तरच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे मार्केटिंग डिसिजन जे आहेत ते मार्केटर जे आहेत किंवा जो कोणी सेलर आहे तो ॲप्रोप्रिएट डिसिजन त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक मार्केटरसाठी कन्झ्युमर बिहेवियर हे महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज रिफ्लेक्ट स्टेटस.
Consumer buying behavior is not only influenced by the status of consumer, but it also reflects it. Those the consumer who have owned a luxury car, watch and other item are considered by the other as a person of high status. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं रिफ्लेक्ट स्टेटस, म्हणजेच कंझ्युमर बिहेवियरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला त्या कंझ्युमरचं स्टेटस कशा पद्धतीचं आहे हे देखील त्या ठिकाणी रिफ्लेक्ट करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच एखादा कंझ्युमर हा ठिकाणी लक्झरी कार त्या ठिकाणी खरेदी करत असेल किंवा लक्झरियस वॉच असतील किंवा इतर जे काही लक्झरियस आयटम असतील ते जर त्या व्यक्तीकडे असतील तर इतर सोसायटीच्या माध्यमातून की इतर व्यक्तींच्या माध्यमातून असं कन्सिडर केलं जातं की त्या व्यक्तीचं स्टेटस जे आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल किंवा त्या व्यक्तीचा स्टेटस जो आहे किंवा त्याचे जे काही ऑक्युपेशन जे आहे ते हायर ऑक्युपेशन आहे, हायर लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड आहे असं त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर केलेलं दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की त्या कंझ्युमरचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे, बाईंग बिहेवियर कशा पद्धतीचं आहे, तो कोणकोणत्या गोष्टींना प्रेफरन्स देतो आहे, कोणकोणत्या गोष्टी जास्तीत जास्त खरेदी करतो आहे किंवा एखादी गोष्ट खरेदी करत असताना कोणत्या गोष्टीला हाय व्हॅल्यू गोष्टीला प्रेफरन्स देतो की लो व्हॅल्यू गोष्टीला प्रेफरन्स देतो, त्याच्यावरून त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल किंवा त्याचं स्टेटस जे आहे हे रिफ्लेक्ट झालेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने कंझ्युमर बाईंग बिहेवियरच्या माध्यमातून त्याचं स्टेटस रिफ्लेक्शन देखील आपल्याला झालेलं दिसून येतं. नेक्स्ट इज रिझल्ट इन स्प्रेड इफेक्ट. Consumer behavior as a spread effect. The buying behavior is one of the person may influence the buying behavior of the other person. For instance, consumer may always prefer buy premium brand for the clothing, watch and other item etc. This may influence some of his friends, neighbors and colleagues. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे रिझल्ट इन स्प्रेड इफेक्ट. म्हणजेच कंझ्युमर बाईंग बिहेवियरच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे इफेक्ट जे आहेत ते देखील आपल्याला स्प्रेड झालेले दिसून येतात. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की एखादा कंझ्युमर जो आहे तो एखादं क्लोथ खरेदी करत असेल, वॉच खरेदी करत असेल किंवा इतर जे काय आयटम खरेदी करत असेल त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रीमियम ब्रँडला प्रेफरन्स दिलेला दिसून येतो. म्हणजेच त्या व्यक्तीच्या माध्यमातून प्रीमियम ब्रँड किंवा हायर ब्रँड जे आहेत किंवा चांगल्या क्वालिटीचे ब्रँड जे आहेत त्यांना प्रेफरन्स आपल्याला दिलेला दिसून येतो. आणि ज्यावेळेला ती व्यक्ती त्या ठिकाणी प्रेफरन्स हायर ब्रँडला प्रेफरन्स देत असते त्यावेळेला त्याचे जे कोणी फ्रेंड्स असतील किंवा त्याचे जे कोणी नेबर्स असतील किंवा कलिग्ज असतील ते देखील त्याच ब्रँडला त्या ठिकाणी आपल्याला प्रेफरन्स देताना दिसून येतात. अशा पद्धतीने जो काही इफेक्ट स्प्रेड आहे तो देखील कंझ्युमर बिहेवियरच्या माध्यमातून आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळेच मार्केटर जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे जे कोणी सेलिब्रिटीज असतील त्या सेलिब्रिटीजचा यूज करून त्या ठिकाणी आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग किंवा आपला ब्रँड जो आहे तो एंडोर्स करताना आपल्याला दिसून येतात, जेणेकरून सोसायटीमध्ये चांगल्या पद्धतीचा इफेक्ट जो आहे तो आपल्या ब्रँडबद्दल किंवा आपल्या प्रोडक्टबद्दल त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करायला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज अंडरगोज अ चेंज. The consumer behavior undergoes a change over the period of time depending upon the change in age, education and income level etc. For example, kids may prefer a colorful dress, but as they grow up as a teenager and a younger adult, they may prefer a trendy cloth. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे अंडरगोज अ चेंज. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर बिहेवियर ज्याप्रमाणे टाईम टू टाईम हे आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं जे काही एज असेल किंवा त्याचं एज्युकेशन असेल किंवा त्याचं इन्कम लेवल ज्याप्रमाणे ठिकाणी चेंज होत जातं त्यामुळे त्या पद्धतीने त्याचं बिहेवियर कंझ्युमर बिहेवियर देखील आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की एखादी व्यक्ती किंवा एखादं लहान मुलं असेल हे त्या ठिकाणी कलरफुल ड्रेसला ठिकाणी आपल्याला प्रेफरन्स देताना दिसून येतं. पण तेच मूल ज्या वेळेला वाढतं किंवा टीनेजरमध्ये जातं किंवा यंगर अडल्ट त्या ठिकाणी बनत असतं त्यावेळेला त्या ठिकाणी ट्रेंडी क्लोथला किंवा चांगल्या पद्धतीचे जे काही ट्रेंड असेल त्या ट्रेंडला आपल्याला प्रेफरन्स देताना दिसून येतात. अशा पद्धतीने कंझ्युमर बिहेवियर हे ठिकाणी ठराविक टाईमनंतर आपल्याला त्या कंझ्युमरचं बिहेवियर हे चेंज झालेलं दिसून येतं. म्हणजेच त्याचं एज असेल, त्याचं एज्युकेशन असेल किंवा त्याचं इन्कम लेवल असेल त्यानुसार त्या कंझ्युमरचं बिहेवियर हे देखील आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. नेक्स्ट इज इन्फॉर्मेशन सर्च. Search for the information is the common consumer behavior. Consumer cannot purchase goods and services if they are unaware that a goods or services exist. When a consumer decides to buy a certain item, his decision must be based on the information he has generated about what a product or the services are available to fulfill his needs. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं इन्फॉर्मेशन सर्च. म्हणजेच प्रत्येक कंझ्युमर हा ठिकाणी वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट असतील किंवा सर्व्हिसेस असतील या खरेदी करत असताना मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन सर्च ही करताना दिसून येतात. म्हणजेच ते प्रोडक्ट असेल किंवा ती सर्व्हिसेस जी आहे त्याची इन्फॉर्मेशन ही मोठ्या प्रमाणात आपल्याला कलेक्ट केलेली दिसून येते. जर एखाद्या कंझ्युमरला एखादी प्रोडक्ट असेल किंवा एखादं सर्व्हिस असेल
त्याच्याविषयी जर त्याच्याकडे इन्फॉर्मेशन नसेल किंवा त्या व्यक्तीकडे जर इन्फॉर्मेशन नसेल तर ते प्रोडक्ट आपण बाय करत नाही. फर्स्ट त्या प्रोडक्टची किंवा त्या सर्व्हिसेसची आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट ही करत असतो. आणि इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्याच्या नंतर जर आपल्याला आयडेंटिफाय झालं की आपले जे काही नीड्स असतील किंवा आपले जे काही वॉन्ट्स असतील त्या जर त्या प्रोडक्टपासून किंवा त्या सर्व्हिसेसपासून जर सॅटिस्फाईड होत असतील तरच आपण त्या ठिकाणी प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस हे खरेदी करत असतो. परंतु जर एखादे गुड्स असतील किंवा एखादे सर्व्हिस असेल त्याच्याबद्दल आपण पूर्ण अनअवेअर, आपल्याला कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन नसेल तर आपण ते प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करत नाही. त्यामुळे कन्झ्युमर बिहेवियर जे आहे ते इन्फॉर्मेशन सर्चच्या माध्यमातून देखील आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत जाईल त्यानुसार आपल्याला कन्झ्युमरचं बिहेवियर हे चेंज झालेलं दिसून येतं. नेक्स्ट इज ब्रँड लॉयल्टी. Brand loyalty is another characteristics of the consumer behavior. Brand loyalty is a tendency of consumer to buy a product or services from the certain company that one like or the equates for the having a high quality goods and services. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे ब्रँड लॉयल्टी. म्हणजेच कंझ्युमर बिहेवियर हे एक कंझ्युमर बिहेवियरचं ब्रँड लॉयल्टी हे एक देखील कॅरेक्टरिस्टिक्स सारखीने आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजे ज्यावेळेला एखादा कंझ्युमर हा एखाद्या स्पेसिफिक कंपनीचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस त्या ठिकाणी खरेदी करत असतो आणि त्याच्या माध्यमातून जर त्या कंझ्युमरचं जर नीड्स असतील किंवा त्याचे वॉन्ट्स असतील ते योग्यरित्या सॅटिस्फाईड झाले असतील तर नेक्स्ट परचेस ज्यावेळेला करत असतो किंवा नेक्स्ट ज्यावेळेला त्याच पद्धतीचं प्रोडक्ट खरेदी करत असतो त्यावेळेला प्रत्येक कंझ्युमर हा त्याच ब्रँडला किंवा त्याच कंपनीला आपल्याला प्रेफरन्स देताना दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की आपण एखादं प्रोडक्ट खरेदी केल्याच्या नंतर त्याच्या माध्यमातून आपल्याला जर नीड्स असतील त्या सॅटिस्फाईड झाल्या असतील किंवा आपण त्या प्रोडक्टबद्दल सॅटिस्फाईड असू किंवा त्या सर्व्हिसेसबद्दल सॅटिस्फाईड असू तर त्या ठिकाणी आपण नेक्स्ट परचेस करत असताना त्याच ब्रँडचं किंवा त्याच कंपनीचं आपण प्रोडक्ट हे खरेदी करत असतो. त्यामुळे कंझ्युमर बिहेवियर हे ब्रँड लॉयल्टीवरती देखील आपल्याला काही वेळेला डिपेंड असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ती या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स असेल किंवा नेचर जे आहे ते कंझ्युमर बिहेवियरची या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत.